माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संयुक्त महामंडळ यांच्या अधिवेशनाच्या निमित्ताने इथं उपस्थित असलेले आपले संमेलनाध्यक्ष खंडेराव जगदाळे साहेब, कार्यक्रमाचे अध्यक्ष रावसाहेब आवारी आणि सर्वच मान्यवर, कारण खूप वेळ झाला आहे, सर्वांची नावं घेत नाही. सर्वप्रथम आपली दिलगिरी व्यक्त करतो. आज सकाळी मी उद्घाटनाच्या कार्यक्रमाला येणार होतो, परंतु आमची कॅबिनेट अचानक आज दुपारी 12 वाजता ठरली आणि त्याच्यामुळे कॅबिनेट आटपून मी आपल्या कार्यक्रमाला आलो. आपल्याला उशिरापर्यंत वाट बघायला मिळाली. या ठिकाणी आपल्याला आपण मुद्दाम उल्लेख केला की टप्पा अनुदानाचा. मी तर स्वतः असं ठरवलेलं होतं की सगळ्यांना एका वेळेला आणायचं आहे वेगवेगळ्या टप्प्यावर. म्हणजे समजा जानेवारीमध्ये आम्ही द्यायचं ठरवलं तर डिसेंबर, मी आता सांगितलेलं की 31 डिसेंबरपर्यंत आताचा टप्पा पूर्ण करा. कारण आपण खूप घाई केली तर अनेक लोक असे की जे अगदी त्यांना अजिबात अनुदान मिळत नाही, त्यांच्या अनेक अडचणी होते. मी जवळजवळ 3-4 वेळा वेगवेगळे GR काढले त्यांच्यासाठी आणि असा प्रयत्न केला की 100% लोक ही याच्यामध्ये समावेश व्हावं. परंतु 100% जरी शक्य नसलं तरी जास्तीत जास्त लोकांना 31 डिसेंबरपर्यंत न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. कारण कसं होतं की जोपर्यंत हा टप्पा पूर्ण होत नाही तोपर्यंत पुढचा टप्पा ड्यू होत नाही आणि त्याच्यामुळे त्याला एक तारीख ठरवली की 31 डिसेंबरपर्यंत. पण आमचं अजून 50% सुद्धा अनुदान वाटून झालेलं नाही. अनेक अडचणी आहेत आणि याच्यानंतर मी प्रत्येक विभागवार बैठका घेऊन त्या अडचणीसुद्धा दूर करणार आहे. शेवटी आपली एक मागणी अशी सुद्धा आहे की आपल्याकडे मोठ्या प्रमाणात जागा मोकळ्या आहेत. मी आपल्याला सांगू इच्छितो की 30,000 लोकांच्या भरतीचं काम सुरू झालेलं आहे. पहिल्या टप्प्यामध्ये जिल्हा परिषदेचं काम पूर्ण करण्यात येईल, कारण त्यांचं रोस्टरचं काम अपूर्ण होतं. माझी सर्वच संस्था चालकांना विनंती आहे की आपापले रोस्टर तुम्ही पूर्ण करून घ्या, कारण भरती एकदा सुरू झाली की मग रोस्टर अपूर्ण असेल तर आम्ही त्या ठिकाणी शिक्षक देऊ शकत नाही. खरं तर आमची शिक्षकांची निवड मे महिन्यातच पूर्ण झालेली आहे. त्याच्यानंतर कोर्टाचा स्टे होता आणि कोर्टाचा स्टे उठल्यानंतर आता ज्यावेळेला भरती सुरू झाली त्यावेळेला लक्षात आलं की अनेक जिल्हा परिषदांमध्ये माझ्याकडे एक मराठा समाजाचं सुद्धा शिष्टमंडळ आलेलं होतं की ओपनच्या जागाच शिल्लक नव्हत्या. आता ओपनच्या जागांच्या म्हणजे काय झालं होतं की ज्या ज्या ठिकाणी आंतरजिल्हा बदली व्हायची कुठल्याही कॅटेगरीमध्ये असला तरी त्याला ओपनमध्ये टाकलं जायचं. आणि हे लक्षात घेऊन मी सर्व जिल्हा परिषदेला कळवलं की ज्या कॅटेगरीमधला उमेदवार असेल त्याला त्या त्या कॅटेगरीमध्ये घाला. आणि त्याच्यामुळे ज्या ठिकाणी शून्यसुद्धा आरक्षण ओपनमध्ये राहिलेलं होतं तिथंसुद्धा 200-300 मुलांना ओपनमधून संधी मिळेल आणि त्याच्यामुळे 10% आरक्षणाचा त्यांना लाभ होईल. ही महत्त्वाची बाब आहे. आणि म्हणून 10% का होईना आरक्षणाचा लाभ मिळाला तर अनेक लोक जी नोकऱ्यांपासून वंचित झाले त्यांना तो लाभ होऊ शकेल. जे लोक शिक्षक सेवक कॅटेगरीमध्ये आता भरती होणार आहेत तर त्या कॅटेगरीमध्ये सुद्धा आता पगार आपल्याला माहिती आहे की 4,000, 6,000, 8,000 होता, तो आता थेट 16, 18, 20 असा केलेला आहे. प्रत्येक ठिकाणी जिथं जिथं आपल्याला न्याय देता येतो. उदाहरणार्थ लायब्ररींच्या जागा होत्या, 1,500 रुपये पगारावर ते काम करायचे. त्यांना जवळ आता मला प्रत्येक आकडा आठवत नाही, परंतु 15-16 हजार त्यांचा स्वपगार केला आहे. लॅब असिस्टंटचा पगार वाढवलेला आहे. शेवटी आमची इच्छा आहे की सर्वांना न्याय द्यायचा आहे, पण न्याय देत असताना आम्हाला राज्याची आर्थिक परिस्थितीसुद्धा बघायला लागते. कारण एक मोठा असा झुकतं माप हे नेहमी राज्य शासन शिक्षक वर्गाला देत असते, कारण शिक्षक हे शेवटी पुढची पिढी घडवत असतात आणि त्याच्यामुळे जास्तीत जास्त मागण्या आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कालच आमच्या ज्युनियर कॉलेजच्या प्राध्यापकांचा अनेक वर्षाचा प्रश्न होता. काल मी येण्यापूर्वी त्याचा GR निघालेला आहे. 281 शिक्षक जे 10-12 वर्ष त्यांच्या संधीपासून वंचित झालेले होते सगळ्यांना आता मी परमनंट करण्याची ऑर्डर दिलेली आहे. आधीचसुद्धा जे शिक्षक ज्युनियर कॉलेजची राहिलेले त्यांच्या संदर्भात सुद्धा माझं स्वतःला असं वाटतं की आपण ज्याला विद्यार्थ्यांच्या हिताचे विचार करतो. खरं तर आज जागतिक ह्याचा दिवस आहे, विद्यार्थ्यांचा म्हणजे लहान मुलांचा दिवस आहे. आणि या दिवशी आपल्याला एक संकल्प केला पाहिजे
की चांगल्यात चांगलं शिक्षण हे आपल्याला मुलांना द्यायला लागेल. आणि म्हणून लहान मुलं असतात, कोवळ्या वयामध्ये त्यांची जडणघडण होत असताना त्यांच्यावर मानसिक तणावसुद्धा होता कामा नये. म्हणून आम्ही पेडियाट्रिक असोसिएशन बरोबर करार केलेला आहे. त्याच्याचबरोबर सायकॅट्रिस्ट असोसिएशन आहे, ज्यांच्याबरोबर चिल्ड्रन सायकॉलॉजी आपण समजून घेतलं पाहिजे. कारण आपण सगळे मुख्याध्यापक आहोत. आपण या राज्याला दिशा देऊ शकतो आणि आपल्याला ही दिशा द्यायची आहे मुलांच्या हिताच्या दृष्टीने. आणि म्हणून पुढच्या वर्षीपासून आपल्याकडे अनेक माध्यमिक शाळा असतील ज्याच्यामध्ये सुद्धा ज्युनियर सिनियर KG नाही आहे. आपल्याला येत्या वर्षापासून नर्सरी, ज्युनियर KG, सिनियर KG सुरू करायचं आहे. पहिली आणि दुसरी आणि हे 3 वर्ग असं म्हणून आपल्याला प्री प्रायमरीचं पुढल्या वर्षीपासून सुरू होईल. एका वेळेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करता येणं शक्य नाही, पण किमान 17,000 शाळा ज्या ठिकाणी अंगणवाडी आणि प्राथमिक शाळेची इमारत जोडून आहे त्या ठिकाणी लगेच आम्ही हे सुरू करायचं बघतोय. आपल्याकडे जो नॅशनलवरून जो करिक्युलम आलेला आहे तो SCFला सांगितलेला आहे की 6 महिने तरी तुम्ही मुलांना तो करिक्युलम तयार करा, पुस्तकं छापा, जेणेकरून एकदमच रॉ मुलं येतात पहिल्या वर्षामध्ये त्याच्याऐवजी थोडं तरी त्यांना शिक्षण घेऊन ती त्या ठिकाणी येऊ शकेल. आणि त्याच्यामुळे आपल्याला सगळ्यांनाच बघितलं पाहिजे की प्राथमिक हा एक बेस आहे आणि त्याच्यानंतर माध्यमिक हा त्याच्यावर पुढचा कळस आहे. परंतु माध्यमिकच्या दृष्टीने आपल्याला खूप तयारी करायला लागेल ती व्होकेशनल ट्रेनिंगची. आणि त्याच्यामुळे ते व्होकेशनल ट्रेनिंग आपल्याला अधिक चांगलं प्रत्येक शाळेमधून कसं देता येईल याचा आम्ही प्रयत्न करतो आहे. मला सगळ्यांना सांगायला आनंद होतो की नुकतेच आम्ही केंद्रीय मंत्री महोदय, शिक्षण मंत्री महोदय, प्रधान साहेबांची भेट घेतली. मी आणि आदरणीय फडणवीस साहेब आम्ही त्या ठिकाणी होतो आणि मी त्यांना विनंती केली की आपल्या ज्या एडेड स्कूल आहेत त्यांनासुद्धा गव्हर्नमेंट स्कूलचा दर्जा द्यावा, जेणेकरून आम्हाला त्यांना युनिफॉर्म देता येईल आणि त्यांना इतर सुविधा देता येतील, चांगल्या लॅब्स देता येतील. आणि त्यांनी कबूल केलेलं आहे की तुम्ही तुमचा प्रस्ताव पाठवा आणि त्याला निश्चितपणे मान्यता द्या. आणि म्हणून पुढच्या काळामध्ये आपली जबाबदारी खूप वाढणार आहे आणि ही जबाबदारी पेलण्याची तयारी आम्ही सर्वांनी केली पाहिजे. अनेक वेळेला गैरसमजसुद्धा होत असतात की आम्ही विशेषतः जिल्हा परिषदेच्या संदर्भात असा निर्णय घेतलेला आहे की इन्फ्रास्ट्रक्चर जर आपलं बघितलं तर ते खूपच पुअर आहे. याचं कारण असं आहे की आपल्याकडे शाळांची संख्या खूप मोठी आहे. जवळजवळ 75,000 स्कूल्स आपल्याकडे आहेत. तर अनेक ठिकाणी तुम्ही बघता की जिल्हा परिषदेच्या शाळांचं छप्पर कुठे तुटतं आहे, त्याच्यामध्ये पाणी गळतं आहे, कुठे मुलं जमिनीवर बसलं आहे. हे चित्र महाराष्ट्राला शोभणारं नाही. CSRचे पैसे असतात. CSRचे पैसे मी सगळ्यांना सांगितलेलं आहे की CSRचे पैसे कशावर खर्च होतात. तर अनेक NGO असतात ते आमच्याकडून पत्र घेतात शिक्षण विभागाकडून. ते म्हणतात तुम्ही आम्हाला 1 रुपया देऊ नका, आम्ही मुलांच्या हितासाठी काहीतरी नवीन योजना आखतो. आणि मग ते कंपन्यांना अप्रोच होतात, नवीन ॲप बनवतात, शिक्षकांना कसं शिकवायचं ते ठरवतात. परंतु त्याची गरज आज महाराष्ट्राला नाही आहे. महाराष्ट्राला खरी गरज आहे ती चांगल्या सुविधा देण्याची. आणि त्याच्यामुळे आम्ही जी स्कीम केलेली आहे दत्तक योजना, ह्याचं नावसुद्धा काही संघटना आमच्याकडे आल्या होत्या आणि त्याच्यामध्ये त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चर शब्द ॲड करायला सांगितला होता. तो सुद्धा शब्द ॲड करून आम्ही तसा GR काढलेला आहे. या ठिकाणी आपण कंपन्यांकडून मदत घेतो की शाळांच्या दुरुस्त्या, नवीन इमारती करणं, नवीन तिथं टेक्नॉलॉजी देणं, नवीन सायन्सच्या लॅब्स देणं, त्या ठिकाणी कॉम्प्युटरच्या लॅब्स देणं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स देणं याच्यासाठी आहे. शेवटी कंपन्यांना आपला पैसा जास्तीत जास्त शिक्षण आणि आरोग्यावर खर्च करायचा असतो आणि त्या दृष्टीने आपल्या शाळा जर अद्ययावत झाल्या, विशेषतः जिल्हा परिषदेच्या, तर आपल्याला त्याच्यामधून खूप चांगलं असं शिक्षण हे मुलांना मिळू शकेल. आणि मुलांना एक वातावरण तयार करायला लागतं. ज्यांना नीटची परीक्षा द्यायची आहे ती शाळेमध्ये येत नाही आणि खाजगी शाळेमध्ये ॲडमिशन घेतात. लवकरच सगळ्या खाजगी शाळांचं परीक्षण करण्याचे मी आदेश दिलेले आहेत आणि त्याच्यामुळे नवीन खाजगी शाळा ज्या सेल्फ फायनान्स आहेत त्याचीसुद्धा परवानगी आम्ही सध्या थांबवलेली आहे. सगळा सर्वे केल्याशिवाय नवीन शाळांना परवानगी दिली जाणार नाही. आणि हे जे मुलांच्या हिताचं आहे की त्यांनी नीटची परीक्षा दिलीच पाहिजे, पण अभ्यासामध्ये कच्चे राहिले तर पुढच्या जीवनामध्ये ते अपयशी ठरू शकतात. त्याच्यामुळे त्यांना अटेंडन्स कंपल्सरी राहील हे सुद्धा मी आपल्याला सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.